नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत वड्याचा रस्सा. ह्या वड्याचा रस्सा हा आमचा विदर्भाचा स्पेशल असा मेनू आहे की तो उडदाच्या डाळीपासून बनतो. चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम उडदाची डाळ घ्यायची आहे, ती म्हणजे काळी डाळ घ्यायची आहे आणि ती आपल्याला 3 ते 4 तास भिजत घालायची आहे. तर हे बघा, आपण उडदाची डाळ 4 तास भिजत घातली होती आणि छान भिजून नंतर आपल्याला हिला छान स्वच्छ धुवून हिचे छिलटे काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून छान बारीक करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला याला एका डब्यामध्ये काढून याच्यामध्ये आपल्याला जे काही मसाले ते घालायचे आहे. सर्वप्रथम आपण तिखट पावडर घालणार आहोत 1 चम्मच, त्यानंतर अर्धा चम्मच हळद पावडर, थोडासा 1 चम्मच धनिया पावडर आणि थोडंसं जिरे कसं वड्याचं याच्यामध्ये टाकलं नाही, थोडंसं छान चव येते त्याला. आणि चवीनुसार एक ते 1.5 चम्मच मीठ घालूया आपण त्याच्यासाठी. नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. अंदाजे तुम्हाला जेवढं 1 किंवा 2 चम्मच जेवढं वाटते तेवढं तुम्ही तेल घेऊ शकता. मी 2 चम्मच तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण तेजपान घालणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि नंतर 1 ते 2 पाकळ्या ते कढीपत्त्याच्या घालायच्या आहेत. कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी हे घालून घ्यायचं आहे, ती पण छान तडतडू द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. अद्रक लसूण थोडंसं तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे, तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे तिखटाचं मिश्रण काढलं होतं मसाल्याचं, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर आणि चवीपुरतं मीठ ते आपण घालून घेऊ. हे सगळं घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे उडदाची डाळ आपण वाटली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याचं जे पाणी होतं मिश्रण ते ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली मसाला लागायला नको. बघू शकतो आपण आपलं मिश्रण छान शिजल्यानंतर छान तेल सुटलेलं आहे आणि छान एकदम 1 नंबर असा रंग आलेला आहे. वड्याचा रस्सा हा खायला खूप सुंदर लागतो. आमच्या विदर्भामध्ये हा प्रत्येक सणाला केला जात असतो. तुम्ही सगळे पण ही रेसिपी ट्राय करून बघा. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान 1 नंबर असा कलर दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला वड्याचा रस्सा असतो त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त प्रमाणात रस्सा करावा लागतो. आणि नंतर हे उकळू आलं की याच्यामध्ये आपल्याला ते वडे करून टाकायचे असते. तर हे बघा, तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढा आपण पाणी घालू शकतो याच्यामध्ये. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता बघा, आपला वड्याचा रस्सा छान उकळलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डाळीचे वडे घालून घ्यायचे आहे तयार करून. तर हे बघा, आपण याच्यामध्ये तिखट मीठ घातलेलं होतं आणि ती छान मिक्स करून घेतलेली आहे वड्याची डाळ. आता याचे आपल्याला छोटे छोटे हातावर पाणी लावून थोडेसे वडे करून घ्यायचे छोटे छोटे. तर सर्वप्रथम बघा, मी आपल्या हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि त्याचे गोल राऊंड असे वडे करून घेत आहे. ते एकसारखे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मध्यभागी एक असा होल करून घ्यायचा. वड्याची डाळ ही उडदाची असल्यामुळे ती थोडीशी जास्त चिकट असते आणि त्याच्यामुळे वडा हा अलगद आपल्या हातातून निघत असतो. आणि हे बघा, छान गोल राऊंड असा वडा तयार झाला आणि तो आता आपल्याला त्या रश्श्यामध्ये टाकायचा आहे. मी अजून एक वडा तुम्हाला करून दाखवत आहे आणि तो पण आपण जसा पहिल्यांदा केला आहे त्याच्याप्रमाणे असा शेपमध्ये करायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे रश्श्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर हे बघा, छान आपण सगळे वडे रश्श्यामध्ये घालून घेतल्यानंतर याला थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि बघा, असं 1 नंबर असा रस्सा तयार झालेला आहे. आता तो थोडासा पातळ दिसत आहे, पण अजून आपल्याला 5-10 मिनटे त्याला रश्श्यामध्ये होऊ द्यायचे. त्याच्यामुळे तो अजून घट्ट येईल आणि थंड झाल्यावर अजून तो घट्ट येत असतो. त्याच्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचा असतो हा वड्याचा रस्सा. आणि आता आपण बघू शकतो की आपला वड्याचा रस्सा असा 1 नंबर तयार झालेला आहे.
आणि याची ग्रेव्ही पण छान अशी घट्ट आलेली आहे. तर बघूया, आपला वड्याचा रस्सा हा एक नंबर असा तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आमच्या विदर्भी स्टाईल वड्याचा रस्सा. आता याच्यामध्ये आपण थोडंसं घरी तयार केलेला मसाला घालूया 1 चम्मच, आणि थोडंसं वरून हिरवं कोथिंबीर घातल्यामुळे वरून एक नंबर अशी चव येत असते आपल्याला या भाजीला. हे छान मिक्स करून घ्यायचं. तर चला तर मित्रांनो, तयार आहे आपला विदर्भीय स्टाईलचा वड्याचा रस्सा. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.